खूप कमी. आम्ही म्हणजे परदेशात मला वाटतं आम्ही फक्त फिरायला दोघच जण हे हनीमूनला गेलो होतो लंकावीला, तेवढंच. त्याच्यात त्याच्यानंतरची अॅनिव्हर्सरी विसरलीस, दुबई वगैरे. अरे हो रे, हा दुबईला नेलं होतं फिरायला. जिम्मा चित्रपटाचा पहिला भाग 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि आता जिम्मा 2 ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली आहे. आपल्यासोबत चित्रपटातील कलाकारांची टीम आणि दिग्दर्शक आहेत. सर, ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. ट्रेलरला कसा प्रतिसाद मिळतोय लोकांकडून? तुला कसा वाटला भूषण ट्रेलर? मस्त वाटलं. सेम प्रेक्षकांच्या खूप छान छान रिॲक्शन्स येत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातला जो विनोद आहे तो तर आवडतोय, पण त्यातली इमोशन आवडतीये अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या येत आहेत आणि मला ते जास्त महत्वाचं वाटतंय. म्हणजे सिद्धार्थच्या कबीर या कॅरेक्टरच्या तोंडी असलेलं वाक्य ते खूप लोकांना रिलेट होत आहे की बाबा गेल्यानंतर आई एकटी पडत असेल याचा मी कधी विचार केला नाही. किंवा क्षितीचं जे पात्र आहे मीता, तिच्या बाबतीत तिच्या घरचे तिचं लग्न करू पाहतायत दुसरं. या इमोशनल सगळ्या गोष्टींना किंवा पोस्टर आणि ट्रेलर बघून सुहासताई म्हणजे इंदू कर्णिक या पात्राला काही आजार आहे का, काही झालंय का, ती ओके आहे ना, ह्या सगळ्या प्रतिक्रिया आल्यामुळे असं वाटतंय की खरोखर पहिल्या भागात प्रेक्षकांनी जेवढं कॅरेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट केलं होतं त्या पात्रांचं पुढे काय होतंय हे पाहण्यात लोकांना इंटरेस्ट आहे. आणि आम्हालाही तेच महत्वाचं होतं की जिम्मा 2 करताना आपली पात्र जी आहेत ती प्रेक्षकांना अधिकाधिक आवडली पाहिजेत याचीच काळजी घेण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये लोक इंटरेस्ट घेत आहेत ही खूप जमेची बाजू आहे. जिम्मा 2 करतानाचा नेमका फोकस कशा होता? जिम्मा 1 झाला होता, त्याची लोकांनी एवढं त्याला डोक्यावर घेतलेलं, लॉकडाऊन नंतरचा पहिला सिनेमा. जिम्मा 2 करतानाचा नेमका फोकस कशावर होता? मी म्हणलं तसं फोकस याच्यावरच होता की पहिल्या भागात जी पात्र आपली वाटली, जी पात्र वर्क झाली, त्या पात्रांचा पुढचा प्रवास हा अतिशय चांगल्या पद्धतीने परंतु प्रेक्षकांना ती पात्र पुन्हा एकदा आपलीच वाटतील अशा पद्धतीने मांडायचा होता. आणि जी 2 नवी पात्र या सिनेमात ऍड झाली ती सुद्धा प्रेक्षकांना तितकीच आपली वाटावीत याची पूर्ण काळजी घ्यायचा प्रयत्न केला होता. आणि आता जे काही लोक सिनेमा बघतायत किंवा ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्यातनं असं वाटतंय की ही 2 नवी पात्र सुद्धा आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. जसं तू नवीन 2 पात्र म्हणालास, तर ही 2 पात्र आधीच्या डोळ्यासमोर होती का पात्र लिहून झाल्यावर या दोघींच्या डोळ्यासमोर होत्या, रिंकू आणि शिवानी? नाही, या दोघींचं कास्टिंग झालं आणि मग पात्र लिहिण्यात आली. म्हणजे गोष्ट लेवलला ती पात्र उभी होती, तयार झालेली होती की निर्मला कोंडे पाटीलची एक सून असेल जी सोलापूर किंवा त्या भागातनं येणारी असेल. त्याच्यानंतर सुचित्रा बांदेकरचं जे पात्र आहे वैशाली, तिची एक भाची असेल. आणि हे ठरलं होतं, परंतु आपण ज्याला संवाद लिहिणं म्हणतो ना, ते संवाद मग या कास्टिंग नंतर लिहिण्यात आले. कारण त्यांची जी जमेची बाजू आहे किंवा त्यांची जी बलस्थानं आहेत त्याचा विचार करून ते डोक्यात ठेवून तो फ्लेवर त्या पात्रांना देण्याचा प्रयत्न केला. हाय रिंकू, तू या तानियाची भूमिका साकारतीयस, तुला ट्रेलरचा कसा रिस्पॉन्स येतोय? खूप लोकांना खूप आवडतंय आणि जिम्मा मीही पाहिलेला, तर मी प्रेक्षक च्या बाजूने पण असं म्हणू शकते की जिम्मा 2 ची लोक खरंच वाट बघत होते की याचा पुढचा भाग कधी येतोय, ती पात्र पुन्हा कधी बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की लोक खूप खुश आहेत की ती गोष्ट, ती पात्र पुन्हा त्यांना भेटीला येतात. कारण ही पात्र आता प्रत्येकाच्या घरातली झालीत, ती त्यांना आपलीशी वाटायला लागलेत. आणि आय होप की या सगळ्या पात्रांबरोबर मी आणि शिवानी नवीन आहोत तर लोक आम्हालाही ऍक्सेप्ट करतील, आम्हालाही खूप प्रेम देतील. आत्ता जितकं कळतंय तितकं तरी लोकांना खूप मजा येते आणि लोक फिल्म बघायला खूप एक्साइटेड आहेत असं दिसतंय. या चित्रपटासाठी तू अनेक वेगळ्या गोष्टी केल्या, जसं की अंडर वॉटर शूट होतं, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? मस्त, कारण हे मी कधीच कोणत्याच फिल्म मध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे मी हेमंत सरांना थँक्यू म्हणेन की असं काहीतरी ऍडव्हेंचर आमच्या वाट्याला आणून दिलं. करताना खूप भीती वाटत होती कारण काहीच माहिती नव्हतं, वेगळ्या भागात शूट करत होतो, खूप थंडी होती, पण धीर द्यायला ही सगळी लोक होती, बुडले तर वाचवायलाही ही सगळी लोक येणारच होती मला. पण खूप घाबरलेले मी. पण हे सगळं बाजूला ठेवून मी एवढंच विचार केला की आपण जे करतो ते एकदाच दिसतं आणि ते कधीच पुसता येत नाही. म्हणून तानिया या भावनेने मी गेली आणि उडी मारली पाण्यात. पण आता जेव्हा मी स्क्रीनवरती ते बघते तेव्हा ते खूप कमाल दिसतंय. क्षितिज, जिम्माच्या निमित्ताने असा कुठला प्रसंग तुला वाटला की अरे
की तो स्वतःच्या वैयक्तिक लाईफशी कनेक्ट केलास? असे बरेच प्रसंग आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे मीच मीताच्या पात्राशीच असं नाही, पण काही वेळेला तान्याचं काहीतरी वाक्य एखादं आपलंसं, म्हणजे ओपन किचन आहे जे शिस्त ते दिसतं असं, तान्याच्या तोंडी तिचं पालुपद येते, तिच्या तोंडी अनेक वेळेला ते वाक्य आहे. तर ते मला असं वाटतं की मी पर्सनली खूप त्या वाक्याशी रिलेट करते. किंवा फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नाही असं एक वाक्य आहे फिल्ममध्ये, जे ट्रेलरमध्ये पण येतं. तर त्या गोष्टींशी मी रिलेट अशा बऱ्याच, म्हणजे प्रत्येकीच्यातनं थोडं थोडं असं काहीतरी आहे जे आपल्याला आयदर मला रिलेट होतं किंवा माझ्या ओळखीच्या कोणाकडे तरी मी ऐकलंय किंवा ते इमोशन मी त्यांच्यात फील केलंय. सो आय थिंक प्रत्येकीत त्या 7 जणींमधलं थोडं थोडं आम्हा प्रत्येकींच्यात आहेच. चित्रपटाच्या निमित्ताने 1.5 महिना तुम्ही पडद्यावर होतात. हेमंतने याआधी आधी असं पिकनिकला कुठे असं नेलंय का? दोघं असे गेल्या? खूप कमी. आम्ही म्हणजे परदेशात मला वाटतं आम्ही फक्त फिरायला दोघच जण हे हनीमूनला गेलो होतो, लंकावीला, तेवढंच. त्याच्यानंतरची अॅनिव्हर्सरी विसरलीस? दुबई वगैरे? अरे हो रे, हा दुबईला नेलं होतं फिरायला. आणि नंतर बघतोस काय मुजराकरला, तू मला फिरायला नेलं नव्हतंस, तू तिकडे लंडनला शूटिंगला गेला होतास, मग मी नंतर गेले होते. म्हणजे तू फिरायला नेलं, शूट संपून मग पुढे फिरत. पण ऐक, अख्खं प्लॅनिंग फिरायचं फक्त लंकावी आणि दुबई एवढं 2च आहे पहिली अॅनिव्हर्सरी. यार एवढे जग दुनिया देशात फिरवलं तरी काय जग दुनिया देश, याचं शूटिंग, म्हणजे उद्या जर तुझं शूटिंग गोव्याला असतं बघतोस कायचं, तर तू मला गोव्याला बोलवलं नाही, असतं. कशाला बोलवलं असतं? झालं. त्यामुळे मला शूट, बाकीच्या मुली होत्या. हा ते पण आहे. नाही 2च, लंकावी आणि लंकावी नंतर दुबई. हे दुबई मी विसरले, पण बाकी काही फिरायला म्हणून मला नेलेलं नाही. इथे आपलं अलिबाग, लोणावळा, फार फार तर गोवा, संपलं. जिम्मा 2 नंतर आता कुठे सोलो ट्रिप वर तुला जावं असं वाटतंय, किंवा असं तुझ्या डोक्यात कुठला प्लॅन आहे Solo की म्हणजे solo ती trip तिची वर ना? मला कुठे जायचंय आणि कधी जाणार तो आहे? लगेच तिकीट काढून हो, त्याला फार आनंद होणार आहे. पण मी जाईन, आणि तुला का सांगू मी माझे प्लॅन. पण सोलो ट्रिपला मला नक्की जायला आवडेल. फक्त मी टुरिस्ट आहे खरं सांग, मी ट्रॅव्हलर नाहीये सिद्धू सारखी. म्हणजे सिद्धूला असं अशा आपण जंगलात जाऊया, तिकडेच एक टेंट बांधून राहूया, तर मी त्या बाबतीत जरा बोर आहे. मला असं एक नीट हॉटेल लागतं राहायला, आणि असं जंगलात वगैरे जाऊन मी नाही राहू शकणार. पण एक सोलो ट्रिप मला करायला आवडेल, किंवा माझ्या मैत्रिणींच्यात, म्हणजे जमलं तर जिम्मा 2च रियुनियन विदाऊट हेमंत, किंवा माझ्या मैत्रिणी, असंही करायला आवडेल. आणि आता इकडे तो तुझ्या समोर बोललाय, त्यामुळे तिकीट तो काढून देईलच माझं. एक छान काढून दे माझं युरोप वगैरेचं तिकीट. भूषण, तुला आता जिम्मा 2 या मुलाखतीत ह्या विषयाची काही गरज होती का आता? तू त्यांनी त्याचा प्रश्न विचारले, तू चुकलास. आणि आता तू असं का म्हणाली जिम्मा 2 ला या सगळ्यांना घेऊन जाईन हेमंत शिवाय? म्हणजे मुलींची ट्रिप न्यायची मला. अच्छा, म्हणजे सिद्धूलाही नेणार नाहीये. मग आम्ही दोघं असले भारीतले कुठेतरी जाऊ की तुम्ही याल तिकडे मागे मागे पळत? काय संबंध. बघा रे, आता बोलताय याल आमच्या मागे, आमच्याशिवाय मजा नाही तुमच्या आयुष्यात. हेमंत, या चित्रपटात सिद्धार्थचा एक वेगळा कॅरेक्टर तू केलंय. सिद्धार्थने मगाशीच सांगितलं की त्याच्या करिअरमध्ये तुझा एक फार मोठा वाटा आहे, एक मित्र म्हणून, एक डिरेक्टर म्हणून. तर तू सिद्धार्थच का, जिम्मा 1 मध्ये पण सिद्धार्थ आहे, तुझ्या अनेक चित्रपटांमध्ये सिद्धार्थ असतो, तर एक मित्र म्हणून आणि एक कलाकार म्हणून तू सिद्धार्थकडे कसं बघतो? एकतर ना तो खूप चांगला माणूस आहे, तो खूप प्रेमळ आहे, तो आपल्याला खूप चांगलं प्रेम, खूप चांगली एनर्जी, खूप चांगला विश्वास देऊ शकतो. आणि जिम्मा करताना आहे ना, खूप महत्वाचं होतं की बायकांमधला एक वाटला पाहिजे. म्हणजे बायकी नाही, तर बायकांमधला एक जो त्यांना त्यांच्यातला वाटेल, त्यांना तो आपलासा वाटेल, तो तितकाच प्रेमळ मायाळू, जरी चिडला तरी सुद्धा प्रेमळ आणि मायाळू वाटेल. आणि ह्या क्वालिटीज सिद्धूमध्ये खूप आहेत. आणि तो एकतर ह्या सगळ्यांची खूप चेष्टा मस्करी, पण आपल्याला आहे ना आपल्यात एक असं द्वाड कोणीतरी हवं असतं, जो त्या ग्रुपची एनर्जी सतत टिकवत राहतो, त्या ग्रुपला सतत हसवत राहतो, रडवतोही. तर हे हवं असतं आपल्याला, कारण आपल्याला शेवटी माणूस म्हणून सुद्धा एक अटेन्शन हवं असतं, जे सिद्धू व्यवस्थित बॅलन्स करतो या 7ही जणींचं. म्हणजे प्रत्येकीला जाऊन तिची स्पेस देतो, तिच्याशी जाऊन, म्हणजे शूटच्या दरम्यान सुद्धा तो इतकं छान सांभाळत होता ह्या सगळ्यांना, चिडवायचाही, मग कधीतरी जाऊन प्रेमाने काहीतरी विचारायचा, जेवलीस का, बरं जाऊन झोप, चिडवेल, सगळं करेल, पण त्याच्यानंतर प्रेम त्याच्याकडे प्रचंड आहे. आणि मी गेली अनेक वर्ष सिद्धार्थला ओळखतोय, त्याच्या अगदी पहिल्या कामापासनं, त्याच्या बालनाट्यापासनं, त्याचं जेव्हा पहिला 11वीत त्यांनी एक एकांकिका केलेली,
तेव्हा सुद्धा त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच्यात जो पॉझिटिव्ह बदल दिवसेंदिवस होत गेलाय तो आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. त्यांनी जिथनं सुरुवात केली, स्वतःचं घर घेतलं, मुंबईत स्वतःचं घर घेतलं, गाड्या घेतल्या, लग्न केलं, ज्या पद्धतीने तो आता जग फिरतोय, वेगवेगळ्या देशांमध्ये सतत फिरतोय, बघतोय काय काय, हे सगळं छान आहे की स्वतःच्या हिमतीवरती आपला मित्र हे सगळं करतोय आणि या सगळ्याच्या उपर खूप चांगलं काम करतोय. म्हणजे मी प्राऊडली सांगीन की तुम्ही झिम्मा 2 नक्की बघा. हे माझ्या मते तरी सिद्धार्थचं आजपर्यंतचं बेस्ट काम आहे, करिअर बेस्ट परफॉर्मन्स असं मी याला म्हणू शकतो. कारण ऑन्सॉम्बल जेव्हा असते, 8 पात्र जेव्हा असतात, तेव्हा त्यातही 7 बायकांची फिल्म असताना एकटा पुरुष जर उठून दिसत असेल तर ते त्या अभिनेत्याचं क्रेडिट आहे. रिंकू, हा सिनेमा केल्यावर तुला अशी कुठली गोष्ट जाणवली की तुला असं वाटतं की प्रत्येक महिलेने हे केलं पाहिजे? मग ती सोलो ट्रिप असेल किंवा रियुनियन असेल, पण तू एक म्हणशील की अरे हो, महिलांनी हे केलं पाहिजे? अरे बापरे. मला असं काही जाणवलं असं मला सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की आपण जे दबून दबून राहतो किंवा मोकळेपणाने आपली मतं मांडत नाही, आपण बोलत नाही, तर आपण जसे आहोत तसे मतं मांडायला पाहिजे, बोलायला पाहिजे, सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला पाहिजे, पुढच्याच्या दुसऱ्या बाजूही ऐकून घ्यायला पाहिजे. त्यातून आपण शिकतो, कारण प्रत्येकाचं कॅरेक्टर ना काहीतरी वेगळं सांगून जातं. त्याच्यामुळे मला असं एका ह्याच्यात त्याचं उत्तर देता येत नाही. तसं बघायला गेलं तर आपण खूप गोष्टी करू शकतो. जसं मीता यावेळी ती जरा मतं मांडतेय, ती बोलतेय, ती काहीतरी शिकतेय, तर मला वाटतं आपण ह्या गोष्टी करूच शकतो. की तू काय सांगशील की कुठली यातली गोष्ट तुला भावली की जी प्रत्येक महिलेने केली पाहिजे? मला वाटतं एक जे प्रत्येक महिलेनी केलं पाहिजे इज आपणच आपल्याला सपोर्ट करू शकतो आणि आपणच आपल्या मैत्रिणींना आणि बहिणींना सपोर्ट करू शकतो. म्हणजे झिम्मामध्ये जे अनेक वेळेला आम्हाला प्रश्न पण विचारतात प्रमोशनच्या निमित्ताने की 7 बायका फजिती आहे का, 3 बायका फजिती आहे का. हे मला माहित नाही कुठून आलेलं आहे. तर मला वाटतं गर्ल गँग किंवा महिलां मैत्रिणी हे जे युनिट आहे ना, ह्याला आपण फार कमी लेखतो, पण ते खूप महत्वाचं असतं. कारण काही वेळेला म्हणजे फक्त मैत्रिणींची ट्रिप, फक्त मैत्रिणींनी चहाला भेटणं, म्हणजे आपली नवरा मुलं सगळी घरी असू देत, स्वतःसाठी आणि मैत्रिणींसाठी 2 तास काढणं, इट इज व्हेरी रिफ्रेशिंग. त्यामुळे मला हा सिनेमा, म्हणजे आम्ही 7 जणी एकत्र होतो ना शूटिंगला, भले खूप वेगळ्या वेगळ्या असू, काय भांडत असू, रुसत असू, मजा करत असू, पण एक वेगळं आमच्या प्रत्येकीकडे काहीतरी आहे दुसरीला द्यायला माणूस म्हणून. तर मला वाटतं प्रत्येक महिलेनी स्वतःसाठी तो वेळ काढला पाहिजे. मग भले तो 2 तास असेल किंवा आठवड्यातनं एकदा असेल, पण ते केलं पाहिजे. गर्ल गँग आणि मैत्रिणी असणं आणि चांगल्या सपोर्टिव्ह मैत्रिणी असणं हे खूप गरजेचं आहे. हेमंत, तू 1.5 महिना या 7 जणींसोबत होता. अभिनया व्यतिरिक्त यांच्यातील प्रत्येक भावलेली प्रत्येकीची एक गोष्ट, आणि तुम्ही 1.5 महिना एकत्र होतात, एक माणूस म्हणून. आपण ज्याला परफेक्ट म्हणजे या निमित्ताने मला प्रेक्षकांमधल्या तरुण मुलांना सांगायला आवडेल, आपण ज्याला परफेक्ट हाऊसवाईफ किंवा बायको मटेरियल म्हणतो ना, तशी रिंकू आहे. आणि परफेक्ट म्हणजे अत्यंत गुणी, अत्यंत सिन्सिअर, अत्यंत चांगला स्वयंपाक करणारी, प्रेमाने खाऊ घालणारी, प्रेमाने काळजी घेणारी अशी रिंकू आहे. सो रिंकू बायको मटेरियल आहे. त्याच्यानंतर क्षिती अर्थातच बॅकबोन आहे. ती माझा नाही, सगळ्यांचाच बॅकबोन होऊ शकते. तिला एखादी व्यक्ती जर आवडली तर ती कुठल्याही लेवलपर्यंत जाऊन सपोर्ट करू शकते आणि मदत करू शकते. एक अशी मैत्रीण जिला आपण रात्री 3 वाजता फोन करून हक्कानी कुठेही कधीही बोलवू शकतो, अशी एक मैत्रीण क्षिती आहे. अर्थात ती माझी बायको आहे, त्यामुळे त्याच्या पलीकडे फार कौतुक केलं तर तो वेगळ्या अँगलला जाईल ते, तर त्यामुळे आर्टिस्ट म्हणून फक्त मी सांगतो. त्याच्यानंतर सिद्धू, मी म्हणलं तसं सिद्धू इज इक्वल टू प्रेम आणि माया असं मला वाटतं. निर्मिती सावंत हे एक लहान बाळ आहे, जे आपण अम्युजमेंट पार्क किंवा SL वर्ल्ड मध्ये जर सोडलं तर कसं बागडेल सगळीकडे, तसं ते या ग्रुप मधलं बाळ आहे. त्याला बागडायला खूप आवडतं, त्याला कॅमेराच्या समोरही बागडायला खूप आवडतं. सुहास जोशी मला असं वाटतं की फुल ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, की
जगलं पाहिजे. म्हणजे ती खरं तर तिची दोन्ही मुलं अमेरिकेत राहतात, ती एकटी ठाण्यात राहते, पण तरी सुद्धा माणसांबद्दलचं प्रेम, माणसांनी सतत यावं, आपण त्यांच्यात जावं, सगळ्यांनी जमावं, हे हे मला वाटतं तिच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. सायली, मला असं वाटतं की सायली हा ट्रस्ट आहे, की आपण हक्कानी काहीही सांगितलं तरी सुद्धा ती आपल्यासाठी ते करू शकते. मी प्रत्येक सिनेमात तिला कास्ट करण्याचा प्रयत्न करतो, कारण हक्कानी माझं ऐकणारी, हक्कानी मला हवं ते करणारी अशी ती मैत्रीण आहे. त्याच्यानंतर सुचित्रा आहे. सुचित्राकडनं खूप महत्वाचं शिकण्यासारखं हे आहे की तिथल्या तिथं बोला आणि मोकळं व्हा. म्हणजे माझा स्वभाव तो नाही की तिथल्या तिथे बोलून मोकळं झालो. आपण मनात ठेवतो, मग जरा नंतर बोलू आरामात, यांनी आपले एकमेकांशी गैरसमज वाढू शकतात. त्याच्यापेक्षा तिथल्या तिथे भांडण झालेलं परवडतं, कारण ते भांडण मिटून दुसऱ्या दिवशी आपण एकमेकांशी प्रेमाने तरी बोलू शकतो. सो त्यामुळे तो स्पष्ट वक्तेपणा जो सुचित्राकडे, तो थेट आहे, आणि ती सुद्धा अत्यंत प्रेमळ आहे. हा स्पष्ट वक्तेपणा असला तरी सुद्धा सुचित्रामध्ये अत्यंत प्रेम आहे. म्हणजे तुम्हाला असं वरवर असं वाटतं की अप्रोचेबल नाहीये का ती, तर नाही, तिचा तुम्ही ट्रस्ट एकदा जिंकलात, तिला वाटलं की नाही समोरची व्यक्ती सुद्धा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तर ती खूप भरभरून प्रेम करू शकते. त्याच्यानंतर शिवानी, मला असं वाटतं की शिवानीकडनं हार्डवर्क शिकण्यासारखं आहे. मी सुद्धा यावेळेला प्रचंड झॅप्ट झालो होतो की अशा पद्धतीने ती हार्डवर्क किंवा स्वतःच्या करिअर बद्दल विचार करते, ही खूप चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की तिने स्वतः वाळवी या चित्रपटानंतर एक गिअर बदललाय आणि हार्डवर्क तिचं दिसू लागलंय, पडद्यावरती सुद्धा दिसू लागलंय. सो तिच्याकडनं हार्डवर्क हे मला असं वाटतंय. झाल्या सगळ्या. शेती जिम्मा 2 नंतर हेमंतमध्ये कुठला बदल तुला असा दिसला की तुम्ही भारतात आलात की त्याच्यानंतर हेमंत हा त्याच्या कामासाठी आणि त्या परफेक्शनसाठी ओळखला जातो, पण एक असा चित्रपट केल्यावर एक महिलांना समजून घेणं किंवा हेमंत मधला बदल तुला काय जाणवला? मी खरं सांगू तर झिम्मा 2 नंतर मला त्याच्यात तो बदल नाही जाणवलाय. मला त्याच्यात जो बदल होतो, म्हणजे त्याच्यात तो माणूस म्हणून तसा आहे, म्हणून त्यांनी झिम्मा 1 सुद्धा आणि झिम्मा 2 हा सिनेमा बनवलाय. मी नेहमी सांगते की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त फेमिनिस्ट व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर तो हेमंत आहे. बायकांच्या मनातलं त्याला कळतं, मैत्रिणींच्या मनातलं त्याला कळतं, तो एम्पथेटिक आहे बायकांच्या बाबतीत, त्या प्रॉब्लेम्स बाबतीत. आणि मी हे छाती ठोकपणे सांगू शकते, कारण मी बायको आहे त्याची, मी रोज बघते त्याला. ते त्याच्याकडे इनबिल्ट तो गुण आहे, आणि त्याचं पूर्ण क्रेडिट त्याला तर आहेच, पण त्याच्या आईला आहे, त्याच्या आजीला आहे, म्हणजे आईची आई, ज्यांनी इतका चांगला एक काय म्हणतात असा एक पुरुष वाढवलाय की जो इतका जास्त सिक्युअर आहे, जो बायकांच्यात जायला घाबरत नाही, जो रमतो बायकांच्या प्रॉब्लेम्स मध्ये, त्याला जाणून घ्यायचं असतं, तो सेन्सिटिव्ह आहे व्हेन इट कम्स टू विमेन्स इश्यूज. तर मला वाटतं की तू तसा आहे आणि असाच राहा, आणि तरच झिम्मासारखा सिनेमा बनवता येऊ शकतो, नाहीतर साध्या माणसाचं काम नाही ते, एवढं नक्की. तर आता 24 तारखेला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जिम्मा 2 येतोय, आणि तुम्ही सुद्धा तो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्कीच बघा. थँक्यू. प्लीज बघा फिल्म.